झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत रोकठोक मध्ये। अण्णांचं आंदोलन दशा आणि दिशा आपण चर्चा करतोय। आपण आजचा रोकठोक प्रश्न आपला घेऊयात। पहा आजचा रोकठोक प्रश्न काय होता आपला। अण्णांचं आंदोलन दिशाहीन झालंय का असा प्रश्न आपण जनतेला विचारला होता। बघा काय म्हणते जनता। जवळपास 61.9% लोक म्हणतायत होय, 36.51% लोक म्हणतायत नाही आणि 1.59% लोक तटस्थ आहेत। 61.9% लोक म्हणतायत अण्णांचं आंदोलन दिशाहीन झालंय। विश्वंभर चौधरी तुमच्याकडे मी येतो। मला सांगा, व्यक्ती मोठ्या झाल्या आणि म्हणून हे सगळं दिशाहीन आंदोलन झालं असं जनतेला वाटतं का? मला असं वाटत नाही। व्यक्ती म्हणून टीम म्हणून काम चांगलं चाललं होतं, उत्तम चाललं होतं। केवळ दोन विचार प्रवाह आहेत असं मला वाटतं। मग अण्णा नाराज का झाले? नाही, अण्णांची भूमिका काय होते ते आपण समजून घेऊ। अण्णा असं म्हणाले की माझा राजकारणाला विरोध नाही, राजकीय प्रक्रियेला मी मानतो, मला काही राजकीय प्रक्रियेच्या विरोधात मी नाही। अण्णांची अट एकच होती की कुठल्याही पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला मी देणार नाही। आणि मी हे दिल्लीमध्ये बोलताना सुद्धा भाषणात माझ्या तेव्हा तिथल्या म्हणालो होतो बोलताना की अरविंद केजरीवाल अटल बिहारी असतील हे बरोबर आहे गोष्ट, परंतु मग कोणीतरी येडियुरप्पा इकडे कर्नाटकात जन्माला आला तर त्याचं नियंत्रण कसं करायचं। तेव्हा मुद्दा असा होता की पक्ष न काढता जर काही चारित्र्य संपन्न उमेदवार त्यांनी दिले असते तर अण्णांनी विश्वंभरजी सर्वसामान्य जनतेच्या मनामधला एक साधा सुद्धा प्रश्न मी तो तुम्हाला थेट विचारतो। खरं तर ना लोकांच्या मनामध्ये सल आहे, लोकांना वाईट वाटतंय, एक चांगलं आंदोलन असं का होतंय, लोक अक्षरशः खूप दुःख व्यक्त करतायत। मला सांगा, या सगळ्यामध्ये कुठेतरी अण्णा टीम सांभाळू शकत नाही, मग देशव्यापी आंदोलनाचं काय? हा एक मूलभूत प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे, मलाही तो अनेकांनी विचारला। नाही, हे टीम सांभाळू शकत नाही वगैरे म्हणजे काही असं नसतं की काहीतरी कंत्राटी काम दिलंय वगैरे, असं काही नाहीये। हे आंदोलन आहे, याच्यामध्ये विचार असणारे लोक येणार। हे काही राजकीय पक्ष नाही की त्यांनी व्हीप काढला आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागावं असं नव्हे। आंदोलन आहे, इथे प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याने तो जाईल। उलट मी म्हणतो लोकांनी खरं म्हणजे एक असाही विचार करावा की आता सगळीच मंडळी ही समविचारी राहिल्यामुळं आंदोलनाला आता जास्त ताकद मिळेल। कदाचित आंदोलन आता अधिक सर्वसमावेशक होईल। एक राजकीय पक्ष स्थापन झाला म्हणून आंदोलन लगेच फुटलं, लोक नवीन येणार नाहीत अशातलं काही भाग नाही। या आंदोलनामध्ये यायला भारतातले 4,500 लोक उत्सुक आहेत, त्यांनी राळेगणमध्ये अर्ज केलाय। अनेक मोठे सामाजिक कार्यकर्ते हे आंदोलनाबरोबर यायला उत्सुक आहेत आणि त्यांनी अण्णांची भूमिका सुद्धा पक्की केली एक प्रकारे फोन करून किंवा इतर वेळी पाठिंबा देऊन की हो, अण्णांनी राजकीय भूमिका घ्यायला नको, पक्ष काढायला नको। आमच्या पुण्यामध्ये जी मिटिंग झाली 18 तारखेला, त्यातही पुण्यातल्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, त्याच्यात आता तिथे असलेले धर्माधिकारी सर होते, त्यानंतर नरेंद्र दाभोलकर होते, वसुधा सरदार होत्या, अशा सगळ्याच मंडळींनी सांगितलं की डॉक्टर माधव गाडगिळांसारखे तज्ञ होते, त्यांनी सर्वांनी सांगितलं की राजकीय पक्ष नको, आंदोलन राहिलं पाहिजे। मला असं वाटतं की ठीक आहे, एक जर्क आलेला आहे, एक अवस्था ठीक आहे। तुम्ही सातत्याने भूमिका मांडताय की ठीक आहे, थोडंसं आता कुठेतरी डाऊनफॉल आहे पण पुन्हा एकदा जोमात येईल, पुन्हा जोशात येईल हे सगळं आंदोलन। अविनाश धर्माधिकाऱ्यांकडे मी जातो। धर्माधिकारी सर सांगा, या सगळ्यामध्ये विश्वंभर चौधरी म्हणतायत तसं तुम्हाला वाटतं का? आणि एक सगळ्यात महत्वाचा आता एक प्रश्न आहे की खरोखर मग आता ही वैचारिक मतभिन्नता नाही का? केजरीवालांना वेगळं वाटतंय, अण्णांना वेगळं वाटतंय आणि अण्णांच्या प्रतिमेचा यासाठी वापर करून घेतला गेला का सोयीस्करपणे? ज्या मुद्द्याची चर्चा चालू आहे, आंदोलन दिशाहीन झालं आहे का? माझं निश्चित मत आहे की आंदोलन दिशाहीन झालेलं नाही। सूर्याभोवती ढग येतात काही काळासाठीची, तशी आत्ताची स्थिती आहे हे बरोबर आहे। आणि शेवटी माणूस म्हणजे कोणतीही दोन माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कधी ना कधीतरी मतभेद उद्भवतातच। जगात कोणी दोन माणसं अशी भेटणार नाहीत की बुवा सगळ्याच वेळ सगळं 100% त्यांचं पटतं। गेल्या 1.5 वर्षामध्ये एक देशव्यापी आंदोलन उभं राहिल्यानंतर केजरीवालना वाटलं की आता पक्ष तयार करण्याएवढी ऊर्जा तयार झाली आहे, ते त्यांचं मत। आणि अण्णा असोत किंवा माझं सुद्धा व्यक्तिशः मत आजही आहे, सिंगल इश्यूवर जे आंदोलन उभं राहतं ते यशस्वीरित्या त्याचं पक्षामध्ये रूपांतर होऊ शकत नाही। महाराष्ट्राने शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या रूपाने असं एक टेरिफिक आंदोलन पाहिलंय की ज्यांनी सगळ्या पक्षांवर प्रभाव पाडला, शेतीविषयक धोरणावर प्रभाव पाडला। पण तेच शरद जोशी जेव्हा म्हणाले की आता आपण स्वतंत्र भारत पक्ष तयार करू, त्याला समाजाचा पाठिंबा मिळू शकला नाही। याला सुद्धा मी शरद जोशी किंवा शेतकरी संघटनेचा पराभव कमी मानतो। हा आपल्या लोकशाही, त्यातली निवडणूक पद्धत, तिला मी नाव देतोय डिझाईन फॉल्ट आहे त्याच्यामध्ये। जोपर्यंत आपल्या निवडणूक प्रक्रियेतल्या मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड खर्च आहे, तो काळा पैसा आहे, तो गुंडगिरी आहे, निवडणुका जातीपातींवर चालतात, तर रस्त्यावरचं आंदोलन आणि निवडणूक आहे पूर्ण दोन वेगळे खेळच आहेत। म्हणजे
ज्या दिवशी हे आंदोलन समजा म्हणालं की आता आम्ही पक्ष करतोय, बहुसंख्य राजकीय पक्षांना आनंद वाटला की आता हे आमच्या गल्लीत येत आहेत, आता यांना बरोबर कसं घोळात घ्यायचं आम्हाला माहिती आहे. तेव्हा जनआंदोलनाने जनआंदोलनच राहावं आणि जोपर्यंत ते जनआंदोलन राज्यघटनेच्या म्हणजेच कायदा आणि शांतता सुव्यवस्थेच्या चौकटीत चालतंय तोपर्यंत नागरिकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. संसदीय प्रणाली आहे याचा अर्थ आता कोणी रस्त्यावरचं आंदोलन करायचं नाही असा त्याचा अर्थ राहतच नाही. आणि मी आता थांबताना याच्यावर आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो. लोकशाही व्यवस्थेमध्येच अशा एका शक्तीची आवश्यकता आहे की त्यांना वैयक्तिक महत्वाकांक्षा, मला विशिष्ट पद, पैसा, सत्ता हवी आहे हे नाहीये, पण म्हणून ते सार्वजनिक व्यवस्थेवरनं आपलं लक्ष नाही काढतायत. तो एक अंकुश आहे. मी याला खास भारतीय रस्ता म्हणतो. वैयक्तिक पातळीला निस्वार्थी पण सार्वजनिक हितासाठी मी देशाच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणार आहे. अशा शक्तीची उभारणी देशामध्ये उभं राहण्याची आवश्यकता आहे. तर त्यांनी आपली लोकशाही पण जास्ती समृद्ध होईल. निश्चित असं तुम्हाला वाटतं सर? पण खरोखर अशा आंदोलनांचं कुठे थोडं जरी नुकसान होताना दिसलं की जनता हळहळते आणि असं का होतं याचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासारखे सगळे दिग्गज आम्ही बोलवतो आणि ही चर्चा घडवतो. कारण जनतेला कळू देत नेमकं चाललंय काय. ही नव्या आंदोलनाची नांदी आहे की शेवटाची सुरुवात आहे मेधाताई? तुम्हाला काय वाटतं? आता थोडं या दोघांच्या पेक्षा वेगळं मत. झी 24 तास एक पाऊल पुढे.